सकाळ मित्रांनो, आज आपला दुसरा दिवस भात लावणीचा आणि आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण आज रताळे आणि खिचडी खाणार आहोत. तर त्याची सगळी तयारी दाखवतो तुम्हाला. हे बघा, खिचडीची सगळी तयारी झाली. आणि इकडे बघा आपली सानिका. आणि रताळी पण शिजवायला ठेवला. बघ बघ शिजल्यात का. लवकर खाऊन आपण शेतात जाऊ. शिजलंय ना? शिजले शिजले शिजले. आता रताळी शिजल्यात. आता खायला घेतो जरा आणि मग शेतात जातो. हा बस 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 बघांना. खिचडी अजून तयार झाली नाही तर ती नंतर खाऊ. आता आपण शेतात जाण्यासाठी तयार झालोय. तर सगळी तयारी झाली आहे. डोक्याला बांधलंय, अंगात अडकवलंय. पिंकीला पण यायचंय पण आज नाही नेऊ शकत. आज पाऊस खूप आहे. तर पिंकी आज जरा घरातलीच काम करणार आहे. नाही यायचं तू आता. घरातली कामं कर, कपडे धु, भांडी घास. चला बाय बाय. आणि आता सकाळचे 10 वाजल्यात आणि आम्ही शेताकडे निघालोय. काल एक शेत लावून पूर्ण झाले. आज दुसऱ्या जे सर्वात मोठं शेत आहे तिथं जायचंय आता आज. हे बघा शेतात खूप पाणी साचले. आपला डॉग्या मुळे वायर पडले तर ती आपल्याला वर अडकवायची आता, कारण आपल्या शेतात पडते नेमकी. आणि ती आता आपण उचलून ठेवू वर. रितेश तिकडं ट्राय करतोय, मी पण जातो त्याची मदत करायला. तर वायर जरा वर अडकून झाली. काढायचा खूप प्रयत्न केला पण नाही निघाली वायर. तर आम्ही अडकूनच टाकली वर. तर आता ते काम झाले. आता जातो भात लावायच्या कामाला. चल रे. पाणी साचवायचं आहे का आता? पाणी साचवण्यासाठी नाही, हे गळू बंद करायला लागतात म्हणजे शेतात पाणी साचतंय आणि चिखल चांगला होतो. मोठाच टाक दगड. माती नको टाकू नाही तर. कॉपी करायची नाही. अहो कुठून कुठून? काहीच पाणी नव्हतं. प्रणव पण शेतात पाणी साठवण्यासाठी आला होता. त्याने सगळे गळू बुजवल्यात. त्याच्याबद्दल त्याचे आभार. त्याच्याबद्दल एक चालू आहे. हा, पडत होत्या पावसाच्या सरी तरी प्रणव शेठ बसले नाही घरी. आपल्या काळ्या तुकड्याला घेऊन डायरेक्ट आले शेतात. खूप जोरात पाऊस आहे. तर मंडळी बघा मागं काम करतात.
आपल्याला पण जायचं रोप खाणायला. जे रोप लावलंय ते आणि त्याच्या अशा मूठ बनवायच्यात आणि मूठ बनवून मग दुसऱ्या शेतात घेऊन जायचं. आज कालच्यापेक्षा पाऊस जास्तच आहे. हे बघा सगळे घरातले रोप खणायला लागलेले आहेत. आपल्याला पण बसायचं इथं. आपण तरी 10 वाजता येतोय पण सकाळी 6 वाजल्यापासून काम करतात सगळे. 8 वाजल्या नाही 8:30 वाजल्यापासून आज एकादशी. त्याचे काय तुझ्या हातात पेड हे रोप खांताना लागतं ना. मॉडर्न पेड आहे ते. आधी लाकडाचे असायचे पण आता प्लॅस्टिकचे यायला लागले. तर आपलं आता एवढं रोप काढायचं बाकी आहे, थोडंच बाकी आहे. हे झालं की आपण हे रोप लावायला घेऊ आपण. तर आधी तुम्हाला दिसत होतं की इथं रोप होतं थोडंफार, पण आता सगळं आपण रोप काढलेलं आहे आणि अशा रितेश नेतोय त्या प्रकारे आपल्याला बांधावर नेऊन ठेवायचं आहे. कारण इथं आता चिखल करायचं आहे आपल्याला ट्रॅक्टरने आणि आम्ही कॅरेटमधून नेतो दोघं. कॅरेट फुल भरलेलं आहे, दोघं नेऊन टाकतो बाहेर बांधावर. तर मित्रांनो आता आपण खालचं शेत सगळं काढून टाकलंय, म्हणजे रोप काढलंय. रोप काढलंय आणि आता आपण दुसऱ्या शेतात आलो रोप काढायला. हे बघा, आणि मम्मी पण काम करते, पप्पा पण करते आता. तर कसं वाटतंय भात काढताना? चांगलं वाटतंय, बरं वाटतंय. शेती आहे ना, शेती करावी लागते नाही का, लावावं लागते. घरचा भात खायचा ना, घरचं तांदूळ वर्षभराचं तांदूळ चांगलं वाटतं. तर एवढं सगळं रोप काढायचं आपल्याला आता. सगळ्यांचं घेतो. बोलायला सगळेजण आपापल्या कामातून सुट्टी काढून गावाला भात लावायला आल्यात. आपला आषाढी एकादशीच्या निमित्ताने, म्हणून आता आपण खिचडी खाऊ. फक्त पाऊस पण कमी झालाय, कमी म्हणजे बंदच झालाय. थोड्या पाऊस यायच्या आत आपण खाऊन घेऊ सगळं. तर उपवासाला काय काय घेऊन आले? लाडू. अरे त्यांना राहिलं होतं ना, 2च राहिले. मी म्हणत होते पाऊस नाही म्हणून आपण जेवायला बसू, पण नेमका पाऊस आलाय आणि आता पाऊस आल्यामुळं आता अवघड झालं आपलं खायचं.
जोरात पाऊस आल्यामुळे बघा असं खायला लागते. खूप अवघड झाले, पाऊस आलाय जोरात. तर हे आहे आपलं खत आणि तेच ते पसरवतं पूर्ण शेतात. आपण जे सकाळी रोप काढलं होतं त्या शेतात बघा किती पाणी साठले. आता हे पाणी आपल्याला कमी करायला लागेल. 3:30 वाजले आहेत. तर हे पाणी कमी करण्यासाठी त्यातले गळू ओढण्यात येतोय. या आतमध्ये 6 वाजल्यात आणि आपलं थोडंसं शेत लावून झालेलं आहे आणि अर्ध बाकी आहे, ते उद्या आपण करणार आहे. आता खूप दमलोय. 6 नाही तर 6:30 झाल्यात, खूप लेट झालं आज. तर आपण निघूया आता. हे बघा सगळे दमल्यात. हे बघा एवढं शेत लावून झालं आजच्या दिवशी. हे उद्या लावायचं आणि वरचं एक लावायचे, मग आपलं काम झालं.